नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. बघा, आज आपण इयत्ता 10वीच्या उपयोजित लेखनामधला सर्वात महत्त्वाचा जो प्रकार आहे तो म्हणजे पत्रलेखन. बघा, तुमच्या कृतीपत्रिकेचा जर का विचार केला तर कृतीपत्रिकेमध्ये तुमचा जो प्रश्न क्रमांक 5वा आहे, या प्रश्न क्रमांक 5व्याच्या अ भागामध्ये हा पत्रलेखन हा प्रकार ही कृती तुम्हाला सोडवावी लागते. आपण आपल्या ऑनलाईन तासिकेला ज्यावेळेस सुरुवात केली होती सुरुवातीला, त्यावेळेस हा टॉपिक आपण घेतला होता. पण आपण बरेचसे विद्यार्थी त्यावेळेस नव्हते, म्हणून हा टॉपिक आपण पुन्हा एकदा नवीन घेणार आहोत. आणि म्हणून आपल्या कृतीपत्रिकेमधलं हे जे उपयोजित लेखन हा जो प्रकार आहे, त्यातल्या प्रश्न क्रमांक 5व्यातला अ भाग आणि त्यातला जो पहिला प्रकार आहे पत्रलेखन, हा आज आपण बघणार आहोत. बघा, तुमच्या कृतीपत्रिकेचा जर तुम्ही विचार केला, अभ्यास केला, तर तुमच्या लक्षात येतं की तुमच्या उपयोजित लेखनामध्ये हा जो प्रश्न आहे पत्रलेखन, आता हा जो पत्रलेखन हा जो आपण टॉपिक घेणार आहोत, हा 2 भागांमध्ये घेणार आहोत. आज आपण पत्रलेखन कसं करायचं, पत्रलेखनाचे प्रकार कोणते हे बघणार आहोत आणि पुढच्या तासिकेमध्ये प्रत्यक्ष पत्रलेखन आपण करणार आहोत. म्हणून 2 भागामध्ये आपण ही तासिका घेणार आहोत. तर आज आपण पहिल्या भागाची सुरुवात करणार आहोत. तर कृतीपत्रिकेचा जर आपण विचार केला तर तुमच्या कृतीपत्रिकेमध्ये पत्रलेखनाला एकूण 5 गुण दिले आहेत. आता या 5 गुणांसाठी तुम्हाला कोणतंही एक पत्र लिहायचंय, पण ते लिहित असताना तुम्हाला कोणकोणत्या प्रकारचे पत्र लिहायचे ते माहिती असणं अतिशय आवश्यक आहे. मग आपल्याला हे आधी माहिती पाहिजे की पत्राचे प्रकार किती आहेत, पत्राचे प्रकार किती आणि आपल्याला परीक्षेला किती विचारले जाणार आहे. बघा, पत्राचे एकूण 2 प्रकार सांगता येतील. पहिला प्रकार आहे औपचारिक पत्र आणि दुसरा प्रकार आहे अनौपचारिक पत्र. मग औपचारिक पत्रामध्ये आपल्याला यावर्षी मागणी पत्र आणि विनंती पत्र असे 2 प्रकार अभ्यासायचे आणि अनौपचारिक पत्रामध्ये आपल्याला एक प्रकार अभ्यासायचा आहे, तो म्हणजे कौटुंबिक पत्र. म्हणजे तुमच्या लक्षात येईल की यावर्षी आपल्या कृतीपत्रिकेमध्ये आपल्याला पत्राचे 3 प्रकार शिकायचे आहेत. फक्त 3 प्रकार शिकायचे आहेत. पहिला प्रकार म्हणजे मागणी पत्र, दुसरा प्रकार म्हणजे विनंती पत्र आणि तिसरा प्रकार म्हणजे कौटुंबिक पत्र. या 3 प्रकारांच्या व्यतिरिक्त आपल्याला यावर्षी पत्रलेखन बघायचं नाहीये. या 3 प्रकारांकडे तुम्ही जर का व्यवस्थित लक्ष दिले तर तुम्हाला 5 पैकी 5 गुण या प्रश्नामध्ये मिळू शकतात. बघा, कौटुंबिक पत्र मधलं ते पत्र तुम्हाला सोडवायचंच आहे, किंवा मागणी पत्र असेल किंवा विनंती पत्र असेल. तर तुमच्या कृतीपत्रिकेमध्ये एकूण हे 3 प्रकार दिलेले असतात आणि या 3 प्रकारांपैकी तुम्हाला एक प्रकार सोडवायचा असतो. मग आता तुमच्या कृतीपत्रिकेमध्ये आणखी याच्यामध्ये एक गंमत अशी आहे की तुमच्या कृतीपत्रिकेमध्ये कोणत्याही 2 कृत्या दिल्या जातील. बघा, कोणत्याही 2 कृत्या दिल्या जातील आणि या 2 कृत्यांपैकी एक कृती तुम्हाला सोडवायची. म्हणजे तुमच्या कृतीपत्रिकेमध्ये तुम्हाला या 3 पैकी एक कृती सोडवायची आहे. मग कदाचित तुम्हाला कौटुंबिक पत्र दिलं जाईल किंवा विनंती पत्र दिलं जाईल किंवा मागणी पत्र दिलं. या 3 पैकी कोणतेही एक प्रकार तुम्हाला सोडवायचा आहे. मग बघा, तुमच्या कृतीपत्रिकेमध्ये 2 पत्र दिले जाते. एकतर विनंती पत्र दिलं जाईल आणि कौटुंबिक पत्र दिलं जाईल, नाहीतर मागणी पत्र दिलं जाईल, नाहीतर विनंती पत्र. 2 कृत्यांपैकी एक कृती तुम्हाला सोडवायची. तुमच्या लक्षात येत आहे, एकूण अभ्यास करायचा आहे 3 प्रकारांचा. आपल्याला 3 प्रकारांचा अभ्यास करायचा आहे, पण कृतीपत्रिकेमध्ये फक्त 2 प्रकार विचारले जातील आणि या 2 प्रकारांपैकी कोणताही एक प्रकार आपल्याला लिहायचा आहे. म्हणजे तुमच्या लक्षात येईल की 3 प्रकारांपैकी तुम्ही कोणताही एक प्रकार जर का व्यवस्थित अभ्यास करून ठेवला तर तुम्हाला कोणतीही अडचण येणार नाही. मग आपण आता थोडंसं त्या पत्रलेखनाचे जे प्रकार आहेत त्याच्याकडे आपण वळणार आहोत. त्याच्या आधी तुम्हाला मी या कृतीपत्रिकेचं थोडंसं स्वरूप सांगतोय की तुमच्या कृतीपत्रिकेमध्ये हा जो 5वा प्रश्न आहे अ भाग, त्याच्यातला हा जो पहिला प्रकार आहे पत्रलेखन, याच्यामध्ये तुम्हाला तुमच्या कृतीपत्रिकेमध्ये एखादं निवेदन दिलेलं असेल, एखादी बातमी दिलेली असेल, एखादी जाहिरात दिलेली असेल किंवा एखाद्या बातमीचं शीर्षक दिलेलं असेल किंवा एखादी सूचना फलकावरती त्याच्या सूचना दिलेल्या असतात, त्या सूचना लिहिलेल्या असतील किंवा एखादं निमंत्रण दिलं असेल. यापैकी काहीतरी माहिती तुमच्या कृतीपत्रिकेमध्ये दिली जाईल आणि त्या माहितीच्या आधारे तुम्हाला पत्रलेखन करायचं आहे. बघा, आधी तुम्हाला त्या कृतीपत्रिकेमध्ये माहिती सांगितली जाईल की असा प्रकार आहे की तुमच्या मित्राला राज्यस्तरीय प्रथम पुरस्कार मिळालेला आहे, म्हणून तुमच्या मित्राचं अभिनंदन, अशी बातमी पेपरमध्ये आली आहे आणि त्या बातमीचा आधार घेऊन तुम्ही तुमच्या मित्राला
पत्र लिहायचंय. आता मित्राला जर का पत्र लिहायचंय तर काय आहे, कोणता प्रकार येतो तो येतो कौटुंबिक पत्राचा प्रकार. मग आपण तो कसा लिहायचा तो आपण पुढच्या तासिकेला बघणारच आहोत. मग आता अशा प्रकारची माहिती तुमच्या कृतीपत्रिकेमध्ये दिली जाईल आणि नंतर ती माहिती, त्या माहितीच्या आधारे तुम्हाला ते पत्र लिहावं लागेल. अशा प्रकारे एका विषयावर तुम्हाला पहिले पत्र लिहायचं आहे. एकूण गुण आहेत 5. आता पत्र लेखनाचे आपण प्रकार आधी बघूया आणि नंतर मग पुढे जाऊया. बघा, मागच्या तासिकेला आपण चर्चा केली होती की पत्र लेखनाचे एकूण 2 प्रकार आपल्याला यावर्षी अभ्यासायचे आहेत. त्यातील पहिला प्रकार आहे तो म्हणजे अनौपचारिक पत्र आणि दुसरा प्रकार आहे औपचारिक पत्र. आता आधी आपण एक एक टॉपिकला आपण बघणार आहोत. पहिलं म्हणजे अनौपचारिक पत्राकडे आपण जाणार आहोत. बघा, अनौपचारिक पत्र म्हणजे काय, तर आपण ज्यांच्याशी बोलत असताना आपण असं मनमोकळेपणाने आपण त्यांच्याशी संवाद साधू शकतो. म्हणजे तुमच्या घरातील कुटुंबातील, तुमच्या घरातील आई वडील भाऊ बहीण मित्र आप्त यांना उद्देशून जी पत्र लिहिलेली असतात त्यांना अनौपचारिक पत्र असे म्हणतात. बघा, तुमचे जे जवळचे नातेवाईक आहेत, तुमचे आई वडील आहेत, तुमचे मित्र आहेत, तुमची बहीण आहे, भाऊ आहेत, या सगळ्यांना तुम्ही अनौपचारिक रीतीने बोलतात, त्यांना मान देऊन बोलतात, त्यांच्याशी तुमचा संबंध असतो, म्हणून त्याला अनौपचारिकता आपण तिथं बाळगतो. आणि म्हणून या पत्रात त्यांना जर का तुम्हाला पत्र लिहायचे तर तो प्रकार असतो अनौपचारिक पत्राचा. आता बघा, आता गंमत अशी झाली आहे की विज्ञानाने इतकी प्रगती केली की आता पत्र लिहिणं, आता कोणी पत्र लिहितही नाही. बघा, आजकाल तर असं झालंय, संगणक आलेला आहे, प्रत्येकाच्या खिशामध्ये संगणक आहे, म्हणजे मोबाईल आहे. आता आपण SMS करतो, व्हॉट्सअप करतो, ईमेल पाठवतो. बघा, हे सगळं आता टेक्नॉलॉजी वाढलेली आहे, संदेश वहनाची टेक्नॉलॉजी वाढली. पण जर का मागच्या काळाचा विचार केला तर पत्र लिहिणं ही सुद्धा एक कला होती. जुन्या राजवाड्यांच्या काळामध्ये जर का पाहिलं तर कबुतराच्या पायाला पत्र लिहून ते कबूतर सोडलं जायचं आणि ते कबूतर बरोबर ज्याला जायचं तिथं बरोबर ते जाऊन बसायचं. पण तो काळ संपला. नंतर मग नंतरचा काळ आता म्हणजे लिखाणाचा. एक व्यक्ती दुसऱ्याला पत्र लिहायचा, एक पत्र लिहायचा 8, 15, 20 दिवस लागायचे, कधी कधी महिनाभरानंतर ते पत्र त्या माणसाला मिळायचं. पण आता विज्ञानाने प्रगती केली, आपण इथं बसून बसून मेसेज टाईप करतो आणि व्हॉट्सअपवर टाकतो, मेसेज टाईप करतो आणि तुमच्या त्या मित्राला ईमेल करतो. ही तंत्रज्ञानाची जरी प्रगती झालेली असली तरी पत्र लेखनामधला जो जिव्हाळा आहे, जी संवेदनशीलता आहे, ती मात्र कायम आहे. आणि म्हणून पत्रलेखन ही एक कला आहे असं आपल्याला सांगता येईल. मग बघा, इंटरनेट, संगणक, मोबाईल याच्यामुळे वैयक्तिक स्तरावरती पत्रव्यवहार अतिशय मंदावला आहे. पण पत्रव्यवहार अजूनही सुरू आहे. बघा, आजही काही विद्यार्थी, काही मुलं आपल्या आईला पत्र लिहितात किंवा आपल्या बहिणीला पत्र लिहितात. आजही ही कला जिवंत आहे. मग आता मात्र ती कला जिवंत आहे, पण मग आता काय झालं, फक्त प्रकार बदलला. पत्र तेच राहिले पण प्रकार बदलला. आपण आता पत्र लिहितो आणि ते पत्र ईमेल करतो. बघा, टेक्नॉलॉजीचा वापर आता आपण करायला लागलोय. त्याच्यामुळे ईमेलचा प्रकार आता फार वाढलेला आहे. तुम्हाला काय, जर का तुम्हाला तुमच्या भावाला पत्र लिहायचं असेल तर तुम्ही त्याला आता कागदावरती लिहित नाही, तर तुम्ही काय करता, आपल्या संगणकावरती पत्र टाईप करतात आणि ते त्याला ईमेल करतात. त्याच क्षणाला त्याला तिकडे ते मिळतं. मग ईमेलवरची पत्रलेखनची जी पद्धत आहे ती थोडीशी वेगळी आहे. आणि ईमेलवरचे जे आपण ज्या पत्र लिहितो त्यावेळेस ते थोड्याशा वेगळ्या स्टाईलनी लिहावं लागतं. मग या तंत्रज्ञानाच्या आधारेच आपल्याला या पत्रव्यवहाराचा परिचय आपल्याला करून घ्यायचा आहे. म्हणून आपल्या कृतीपत्रिकेमध्ये सुद्धा हे पत्राचं जे प्रकार, जे पत्राचं जे प्रारूप आहे ते ईमेलच्या पद्धतीनुसारच आपल्याला करायचं आहे. बघा, आपण सुद्धा या कृतीपत्रिकेमध्ये जे पत्र लिहिणार आहोत तिथं आपण जसं ईमेल करतो त्या प्रकारेच आपल्याला हा पत्र लेखनाचा प्रकार आपल्याला यावर्षी हाताळायचा आहे. मग आता कौटुंबिक पत्र कसं लिहायचं, आता आपल्या 10वीचा विचार केला तर कौटुंबिक पत्रामध्ये आपल्याला एक नमुना असा सांगता येईल की अनौपचारिक पत्रामध्ये एखाद्या व्यक्तीला लिहिलेल्या पत्राचा नमुना तयार करायचा आहे. उदाहरणार्थ एखाद्या तुमच्या मित्राचा अभिनंदन करायचं आहे, तर कसं करायचं आहे, तर त्याच्यासाठी बघा, सगळ्यात आधी आता समजा तुमच्या मित्राचं तुम्हाला अभिनंदन करायचं तर ते कसं करणार, तर आपल्याला आता पारंपरिक पद्धतीनुसारच आपल्याला पत्रलेखन करायचं आहे असं नाही, तर आपल्याला ईमेलचं प्रारूप आपल्याला त्या पत्राला द्यायचं आहे. म्हणून काय करायचं आहे, तर सुरुवातीला काय आहे की आपण पत्राच्या वरच्या बाजूस म्हणजे डाव्या बाजूला, पत्राच्या डाव्या बाजूला आधी तारीख असं लिहायचं आहे. बघा, ज्यावेळेस आपली शाळा चालू होईल त्यावेळेस तुम्हाला फळ्यावरती ते पत्रलेखन कसं करायचं ते तर सांगणारच आहेत. पण आता हे जे मुद्दे आहेत मी तुम्हाला सांगतो ते लक्षात ठेवा की पत्राच्या डाव्या बाजूला तुम्ही जिथं जे पत्र लिहिणार आहे त्याच्या डाव्या बाजूच्या डाव्या कोपऱ्यामध्ये
तुम्हाला त्या दिवसाची तारीख लिहायची, दिनांक लिहायचा आहे. त्याच्यानंतर पत्राचा विषय लिहिण्याची गरज नाही, कारण की हे अनौपचारिक पत्र आहे. जर औपचारिक पत्र असेल तर त्याचा विषय असतो. तो आपण कसा लिहायचा तो आपण पुढच्या तासिकेला बघणारच आहोत. आपण फक्त आज बघणार आहोत की अनौपचारिक पत्रामध्ये विषय लिहिण्याची गरज नाही. त्याच्यानंतर पत्र आपण कोणाला लिहिणार आहोत हे लक्षात घेऊन पत्राचा मायना लिहायचा आहे. बघा, तुमच्या आईवडिलांना तुम्ही पत्र लिहिणार असाल तर त्याची सुरुवात वेगळी असते. मित्राला पत्र लिहिणार असाल तर त्याची सुरुवात वेगळी असते. बहिणीला पण लिहिणार असाल तर त्याचे मायना, म्हणजे ते आपण कोणाला लिहिणार आहोत याचा नातं लक्षात घेऊन तुम्हाला तो मायना लिहायचा आहे. त्याच्यानंतर पत्रामध्ये जे मजकूर तुम्ही लिहितायत त्याला योग्य असे परिच्छेद तुम्ही पाडले पाहिजे. त्याचबरोबर पत्राचा समारोप योग्य प्रकारे करावा. आई वडील जर का असतील तर शिरसाष्टांग नमस्कार किंवा शी सा नमस्कार, आणि कुटुंबातील इतरांना जर का असेल तर साष्टांग नमस्कार किंवा नमस्कार, आणि तुमच्यापेक्षा लहान जर असेल तर त्याला अनेक आशीर्वाद असे शब्द तिथे लिहावे लागतात. अशा प्रकारे तुमची ही जी पत्रलेखनाची भाषा आहे ही सहज आणि घरगुती असावी. हा झाला तुमचा अनौपचारिक पत्र. आता बघा, सुरुवातीलाच पत्रलेखन, आता त्याचा एक थोडासा मुद्दा तुम्हाला सांगतो की तुम्ही कोणाला पत्र लिहिणार आहात याच्यावरती तुम्हाला थोडंसं एक मुद्दा तुम्हाला क्लिअर करतो की अनौपचारिक पत्राचा जो सुरुवात आहे ती कशी करायची आहे. बघा, पूर्वी काय होतं, पूर्वीच्या पत्रलेखनामध्ये आई वडिलांना पत्र लिहायची जी पद्धत होती, जर का आई वडिलांना जर का पत्र लिहायचं असेल, बघा, आई वडिलांना जर, मुद्दा लक्षात घ्या, आई वडिलांना पत्र लिहायचं असेल तर पत्राची सुरुवात कशी केली जायची, तीर्थरूप आईस. तीर्थरूप आईस. वडिलांना जर का पत्र लिहायचं असेल तर तीर्थरूप वडिलांस, किंवा आप्पा म्हणत असाल, दादा म्हणत असाल, तीर्थरूप. आई आणि वडील यांना जर का पत्र लिहायचे असेल तर सुरुवात तुम्हाला तीर्थरूप पासून करायची आहे. आणि तुमच्या आई वडिलांच्या व्यतिरिक्त मग तुमचे काका असतील, मामा असतील, म्हणजे तुमच्या आई वडिलांच्या बरोबरीचे जे असतील पण तुमच्यापेक्षा मोठे असतील तर त्यांना तीर्थस्वरूप असा शब्द तुम्हाला तिथं लिहावा लागतो. बघा, तीर्थरूप कोणाला लिहायचं आणि तीर्थस्वरूप कोणाला लिहायचं हे याच्यातला बारीक भेद तुम्ही लक्षात घ्या. तुमचे आई वडील असतील त्यांना पत्र लिहायचं असेल, अनौपचारिक पत्राबद्दल बोलतोय मी, तीर्थरूप फक्त आई आणि वडील यांनाच लिहायचंय. पण तुमच्या वडिलांच्या वयाचे असतील, तुमच्या आईच्या वयाचे असतील, तुमच्यापेक्षा मोठे असतील, तुमचे नातेवाईक असतील, काका, मामा, दादा, तर त्यांना जर लिहायचं असेल तर मात्र तिथं तीर्थस्वरूप असं लिहायचंय. अशा प्रकारे हा बारीक मुद्दा तुम्ही लक्षात घ्या. त्याचबरोबर तुमच्यापेक्षा लहान असतील तर त्याला तुम्ही चिरंजीव असं लिहिण्याची पद्धत आहे. पण अलीकडे मात्र काय झालं, तीर्थरूप, तीर्थस्वरूप, चिरंजीव या सगळ्या शब्द आता लोप पावले. आता डायरेक्ट काय लिहितात, प्रिय आईस, प्रिय मुलास, प्रिय मैत्रिणीस. आता प्रिय हा शब्द रुळून गेला. पूर्वी मात्र तीर्थरूप, तीर्थस्वरूप, चिरंजीव असे शब्द होते. आता काळाच्या ओघामध्ये ते सगळं बदललं आणि आता आपण डायरेक्ट सुरुवात करतो प्रिय आईस. आता प्रिय हा शब्द अतिशय रूढ झालेला आहे. किंवा तुमच्या दादाला सुद्धा तुम्ही पत्र लिहिणार तर भावाला प्रिय दादा, प्रिय ताई असे शब्द. इव्हन म्हणजे तुमच्या आजोबांना सुद्धा तुम्ही आता काय लिहितात, प्रिय आजोबा. बघा, त्यांना तर तीर्थस्वरूप लिहिला पाहिजे. आजोबांना आजोबा तीर्थस्वरूप असं लिहिलं पाहिजे, पण आता आपण आजोबांना सुद्धा प्रिय आजोबा असं लिहायला लागलोय. प्रिय आजी, प्रिय काका, प्रिय काकू. का प्रिय शब्द फार रूढ झालेला आहे. अशा प्रकारचे शब्द आता दिसायला लागतात. त्याच्यामुळे अनेक ठिकाणी असं तुम्ही लिहित असताना प्रिय हा शब्द जो आहे तो अधिक जवळीकता साधतोय असं आता आजच्या काळामध्ये आपल्याला जाणवायला लागलंय. त्याच्यानंतर मग तुम्ही जे अभिवादन करतात, म्हणजे त्याला नमस्कार करतात. वा, पूर्वी अशी पद्धत होती, असं पूर्ण वाक्य लिहिलं जायचं, शिर साष्टांग नमस्कार असं पूर्ण वाक्य लिहिलं जायचं. नंतर त्याच्यामध्ये बदल झाला आणि काय झालं, शी टिंब सा टिंब, शी सा नमस्कार अशा प्रकारचा अभिवादन तुम्ही करायला लागले. नंतर मग तुमचे आई वडिलांच्या व्यतिरिक्त असतील तर मग नंतर शब्द तुम्ही वापरायला लागले, स्नेहपूर्वक नमस्कार. हाही शब्द अतिशय छान आहे. आणि तुमच्यापेक्षा जर का लहानांना जर का तुम्ही पत्र लिहिणार असाल तर अनेक आशीर्वाद असं तुम्ही तिथं मायनामध्ये ते सुरुवातीला तुम्हाला तिथं लिहायचंय. अशा प्रकारे हे जे घटक आहेत हे आपण लक्षात घेणं अतिशय आवश्यक आहे. अशा प्रकारे हे अनौपचारिक पत्र तुम्हाला
लिहायचे आहेत यावर्षी. मग आता अनौपचारिक पत्रामध्ये हे जे पत्र आहे, हे पत्र कसं करायचंय, तर आई, वडील, भाऊ, बहीण, आप्त, मित्रमंडळी या सगळ्यांना लिहिणे जाणारे पत्र म्हणजेच कौटुंबिक पत्र. या माणसाशी आपलं जवळचं आणि आपुलकीचं नातं असतं आणि म्हणून आपण या व्यक्तींना जेव्हा पत्र लिहितो, तेव्हा हे पत्र एक चाकोरीबद्ध नसतं, तर अतिशय आपल्या मनातल्या भावना आपण त्यांना सांगत असतो. म्हणून ही पत्र मोकळी ढाकडी असतात. तरीही या पत्रलेखनाचे काही नियम आहेत, काही संकेत आहेत. उदाहरणार्थ खुशाली, अभिनंदन, परीक्षा वगैरेमधील यश, जन्म किंवा मृत्यू या संबंधीची माहिती आणि अशा अनेक बाबी आपण या पत्रामध्ये आपण मांडत असतो. म्हणजे की ज्याच्या संबंधामध्ये संबंधित व्यक्तींना जिव्हाळा वाटत असेल, त्या बाबी आपण एकमेकांशी आपण शेअर करत असतो. मग हे सगळं एकमेकांना कळवण्यासाठी, भावनांची देवाणघेवाण करण्यासाठी ही कौटुंबिक पत्र लिहिलेली असतात. व्यक्तिगत जीवनामध्ये या सगळं बाबी या कौटुंबिक पत्रामध्ये तुम्ही मांडू शकता. तुमच्या व्यक्तिगत जीवनातल्या अडीअडचणी असतील, ते तुम्ही तुमच्या आईवडिलांना तुम्ही या पत्राद्वारे कळवू शकतात. म्हणजे काय तर हे पत्र तुमच्या भावनेने ओतप्रोत भरलेले असतात, असं आपल्याला सांगता येईल. मग आपण एक उदाहरण बघूया की इथं एक उदाहरण आपण बघूया कौटुंबिक पत्राचं आणि नंतर मग पुढच्या तासिकेला आपण औपचारिक पत्राकडे आपण जाणार आहोत. आधी आपण कौटुंबिक पत्राचं एक उदाहरण आपल्या कृतीपत्रिकेमध्ये जे असेल ते आपण बघूया आणि नंतर उद्या आपण बघा आपल्याला इथं कौटुंबिक पत्रलेखन दिलंय का मला पाहू द्या आधी. ते एक गाईड काढ बरं.